नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्र मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. 1 नोव्हेंबरला होणार जमा. 7वा आणि 8वा हप्ता एकत्र मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरी 2 हप्ते एकत्र 1 नोव्हेंबरला होणार 2 हप्त्याचे 4,000 रुपये खात्यात जमा शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता लवकरच वितरण करण्याची घोषणा केलेली आहे शेतकरी मित्रांनो. या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना खात्यात पुन्हा एकदा थेट आर्थिक मदत जमा होणार आहे. हा हप्ता मिळणारे खरीप हंगामातील खर्च भागवण्यासाठी आणि शेती संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे शेतकरी मित्रांनो. शेतीसाठी दुर्ही आर्थिक मदत. राज्य सरकारची नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि केंद्र सरकारची प्रधान किसान सन्मान निधी योजना या दोन्ही एकत्रपणे शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 लाभ देतात. केंद्र सरकारकडून 6,000 आणि राज्य सरकारकडून आणखी 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केले जातात. रकमेचे फायदा शेतकऱ्यांना खाते, बियाणे, कीटकनाशके आणि शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी होतो. 7वा हप्त्याची तारीख आणखी तयारी. शासनाच्या माहितीनुसार 7वा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. आधीच केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता ऑगस्ट सुरुवातीला वितरण केला होता. महाराष्ट्र शासनाने सुमारे 1,900 कोटी रुपयांची निधी या हप्त्याची राखीव ठेवण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. संबंधित विभागाने सर्व प्रक्रिया पूर्ण करून निधी वितरणाची तयारी केलेली आहे शेतकरी मित्रांनो. योजना शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाची आहे? खरीप हंगामातील हा शेतीसाठी अत्यंत खर्चिक टप्पा असतो. या काळात बियाणे, खते, औषधे आणि मजुरांचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यामुळे या योजनेतून मिळणारी रक्कम शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देतो शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्याकडून वेगवेगळी मदत मिळण्याचे उत्पादनात धैर्य आणि शेतीसाठी आत्मविश्वास होतो. केंद्रीय आणि राजकीय योजनेचे एकत्रपणे आधी शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे स्वतंत्र नोंदणी करावी लागत होती, परंतु आता दोन्ही योजनेचा एकत्र आल्या गेल्या आहेत. पीएम किसानमध्ये नोंदणी केली शेतकरी आपोआप नमो शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो. या निर्णयामुळे प्रक्रिया अधिक सुलभ झालेली आहे आणि शेतकऱ्यांचे वेळ वाचतो शेतकरी मित्रांनो. नैसर्गिक संकटामध्ये मदतीचे हात. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पूर दुष्काळासाठी आपत्ती आल्या होत्या. या काळात या योजने माध्यमातून मिळणारा आर्थिक आधार शेतकऱ्यांना नव्याने उभे राहण्याची ताकद देतो. नुकसान झाल्यानंतर उत्पादन पुन्हा सुरू करण्यासाठी ही मदत अत्यंत उपयुक्त ठरतो शेतकरी मित्रांनो. नोंदणी आणि खात्याची पडताळणी. शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी आपली नोंदणी योग्यरीत्या पूर्ण केली असावी. जे शेतकरी पीएम किसान योजनेचे अधिकृत नाहीत त्यांना जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्जासाठी आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमिनीचे मालकांचे दस्तावेज आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. खाते क्रमांक, आयएफएससी कोड आणि आधार कॅशशी जोडलेले असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून निधी थेट खात्यात जमा होईल. आपोआप सावधान राहा. सोशल मीडियावर योजनेबद्दल ही अनेक चुकीची बातम्या पसरवल्या जात आहे. काही जण हप्त्याची खोटी तारीख सांगत तर काही योजनेचे बंद झाल्याची अफवा पसरवत आहे शेतकरी म्हणून. त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त अधिकृत सरकारी संकेतस्थळावर आणि प्रक्रियेमध्ये सुधार झालेल्या माहितीचा विश्वास घ्यावा. जिल्हा कृषी कार्यालयाकडून मिळणारी माहिती सर्वात निश्चित असते. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ही ई-केवायसी आर्थिक मदत नसून ती शेतकऱ्यांना आत्मविश्वासभर बनवण्यासाठी आणि ग्रामीण विकासाला चालना देणारी योजना आहे. ग्रामीण 7वा हप्ता हे प्रलंबित तारीख 1
पाऊल आहे. शेतकऱ्यांनाही आपल्या खात्याची पडताळणी करून त्या योजनेचे लाभ नक्कीच घ्यावा आणि सरकारकडून येणाऱ्या अधिकृत घोषणाची प्रतीक्षा करावी. अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो.